नमस्कार. आज आपण 10व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. श्लोक 10वा. बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनं बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम्. श्लोकाचा अर्थ: हे अर्जुना, तू संपूर्ण भूतांचे सनातन कारण मलाच समज. मी बुद्धिमानांची बुद्धी आणि तेजस्व्यांचे तेज आहे. जे नेहमी असते व कधी नष्ट होत नाही त्याला सनातन असे म्हणतात. सर्व चराचर भूत प्राण्यांचा परम आधार भगवंतच होत व त्यांच्यापासूनच सर्वांची उत्पत्ती होते. म्हणून तेच सर्वांचे सनातन बीज होत असे म्हटले आहे. भगवंत म्हणतात, हे पार्थ, संपूर्ण प्राण्यांचे सनातन बीज मी आहे. अर्थात सर्वांचे कारण मीच आहे. संपूर्ण प्राणी बीजरूपी माझ्यापासून उत्पन्न होतात, माझ्यातच राहतात आणि शेवटी माझ्यातच लीन होतात. माझ्या विना प्राण्यांची स्वतंत्र सत्ता नाही. जितके काही बीजे असतात ती वृक्षापासून उत्पन्न होतात आणि वृक्ष उत्पन्न करून नष्ट होतात. परंतु या ठिकाणी ज्या बीजाचे वर्णन आहे ते बीज सनातन आहे, अर्थात आदी अंतर्हित आहे. यालाच 9व्या अध्यायाच्या 18व्या श्लोकात अव्यय बीज म्हटले गेले आहे. हे चेतन तत्व अव्यय अर्थात अविनाशी आहे. हे स्वतः विकाररहित असतानाही संपूर्ण जगताचे उत्पादक, आश्रय आणि प्रकाशक आहे. तसेच जगताचे कारण आहे. गीतेत बीज शब्द कोठे भगवान आणि कोठे जीवात्मा दोघांसाठी आला आहे. या ठिकाणी जो बीज शब्द आला आहे तो भगवंताचा वाचक आहे, कारण येथे कारण रूपाने विभूतींचे वर्णन आहे. सर्व पदार्थांचा निश्चय करणारी आणि मन इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवून त्यांचे संचालन करणारी अशी अंतःकरणातील जी परिशुद्ध बोधमय अशी शक्ती आहे तिला बुद्धी असे म्हणतात. ज्याच्यामध्ये ती बुद्धी अधिक असते त्याला बुद्धिमान असे म्हणतात. ही बुद्धी शक्ती भगवंतांच्या अपरा प्रकृतीचाच अंश आहे. म्हणून भगवंत म्हणतात, बुद्धिवंतांचे सार असलेले बुद्धितत्व मीच आहे. अशाच प्रकारे सर्व लोकांच्यावर प्रभाव पाडणाऱ्या विशेष शक्तीचे नाव तेज आहे. हे तेजस तत्व ज्याच्यामध्ये विशेष असते त्याला तेजस्वी असे म्हणतात. ते तेज सुद्धा भगवंतांच्या अपरा प्रकृतीचाच एक अंश आहे. म्हणून भगवंतांनी हे दोन्ही आपले स्वरूप असल्याचे सांगितले आहे. अशा प्रकारे आज आपण 10व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 11व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.